मी संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्ही एक बातमी बघितलेली असाल, अमूल डेअरी किंवा अमूल दूध सगळ्यांना हा ब्रँड माहिती आहे. त्याच्यानंतर कंट्री डिलाईट आणि मदर डेअरी, ह्या तीन जे भारतातले मोठे ब्रँड आहे, याच्या दुधामध्ये किंवा याचे जे पॅकेट आहे, याच्यावर जे टॉयलेटमध्ये किंवा सीवर जे आपण टॉयलेटचं सांडपाणी बाहेर काढतो, त्याच्यात जसे बॅक्टेरिया असतात, अगदी तसेच बॅक्टेरिया ह्या 3 ब्रँडच्या पाकीटवर सापडल्याची बातमी बऱ्याच न्यूज चॅनलने मागच्या 8-10 दिवसापूर्वी दिलेली होती. आणि त्याच्यामागे एक षडयंत्र आहे. तर षडयंत्र असं आहे, की आपल्या देशातल्या काही नेत्यांचं, म्हणजे मोठे नेते आहेत ते, अगदी सर्वोच्च नेते, त्याच्यानंतर एक मंत्री हरदीप सिंग पुरी यांचं सुद्धा नाव आलं. त्याच्यानंतर सर्वोच्च नेत्याचे एक मित्र आहेत अंबानी, त्यांचं सुद्धा एप्स्टीन फाईलमध्ये नाव आल्यानंतर आपल्या भारत सरकारने अमेरिकेबरोबर टॅरिफ डील किंवा जो व्यापार करार आहे तो केला. आणि त्या करार केल्यानंतर अमेरिकेनं भारतावर जो 50% टॅरिफ लावला होता तो 18% केला. म्हणजे त्याच्या अगोदर तो 0% होता किंवा फार तर काही वस्तूंवर 2 ते 2.5% पर्यंत होता. परंतु आता जो 50% टॅरिफ अमेरिकन भारतावर लादला होता, तो टॅरिफ आता भारताने व्यापार करार मान्य केल्यानंतर, म्हणजे अमेरिकेतला शेतमाल भारतात येईल किंवा भारतात त्याला मुभा असेल, असं नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या मागणीला सहमती दर्शवल्यानंतर जो आता भारत अमेरिका व्यापार करार झालेला आहे, त्याच्यामध्ये दुग्धजन्य पदार्थ, सरळ सरळ दूध भारतात येणार नाही, तर दुग्धजन्य पदार्थ म्हणजे पनीर, दही, लस्सी, असे वेगवेगळे जे दुधापासून पदार्थ बनवले जातात, ते पदार्थ भारतात येणार आहे. आणि हे पदार्थ भारतात येणार आहे किंवा भारतात वेगवेगळे शेतमाल येणार आहे, त्याच्या संदर्भात किंवा त्याच्या पार्श्वभूमीवर भारतात ही बातमी आलेली, की अमूल आणि कंट्री डिलाईट, मदर डेअरी यांच्या दुधात बॅक्टेरिया सापडलेले. आणि बॅक्टेरिया असे सापडले, की हे बॅक्टेरिया टॉयलेटमध्ये जसे असतात त्या पद्धतीचे किंवा त्या प्रकारचे किंवा अगदी तसेच बॅक्टेरिया सापडल्याच्या बातम्या मी इथं स्क्रीनवर लावलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर अशा बातम्या आलेल्या आहे. आणि ह्या बातम्या येण्यामागचं आणि त्याच्या अगोदर भारताचा अमेरिकेबरोबर व्यापार करार झालेला आहे, ह्या गोष्टींचा पूर्णपणे संबंध आहे. म्हणजे भारतातले जे ब्रँड आहे यांचं खच्चीकरण करायचं, परिणामी भारतातल्या शेतकऱ्यांचं किंवा हे जे अमूल असेल किंवा इतर अगदी गोदावरी, वारणा, कर्नाटक मधलं नंदिनी, वेगवेगळे ब्रँड आपल्याकडे आहे. ह्या ब्रँडच्या विरोधात भारतातलेच न्यूज चॅनल अशा बातम्या चालवित आहे. याचं सत्य कोणीही तपासलेलं नाहीये. खरंच याच्यावर बॅक्टेरिया सापडले आहे किंवा नाही, परंतु त्यांनी सांगितलेलं की लॅबमध्ये असं सिद्ध झाले की याच्यावर असे खराब बॅक्टेरिया असतात म्हणून या ब्रँडच्या किंवा सगळ्याच ब्रँडच्या याच्यावर. तर ही बातमी देण्यामागं मोठं एक षडयंत्र आहे. आणि ते षडयंत्र असं आहे का भारतातला जो दुधाचा ब्रँड आहे किंवा दुधाचं उत्पादन आहे, त्याचा बाजार संपवण्याचा हा घाट घातलेला आहे. आणि त्याच्यात भारतातलं सरकार सामील आहे, भारतातली मीडिया सामील आहे. परिणामी आता काय होणार आहे का लोकांचं, ही बातमी लोकांमध्ये गेल्यानंतर, याच्या बातम्या झाल्यानंतर भारतातले लोक आता ह्या ब्रँडचं दूध खरेदी करण्याला नापसंती देतील किंवा खरेदीपासून परावृत्त होतील, खरेदी करणार नाही. परिणामी काय होईल, भारतातल्या शेतकऱ्यांचं दूध जे हे ब्रँड घेतात, अमूल असेल, अमूल पासून तर आपल्या गोदावरी पर्यंत, वारणा, नंदिनी वगैरे वगैरे जे काय असतील, हे सगळे ब्रँडचं दूध कोण ह्या सगळ्या ब्रँड भारतातल्या शेतकऱ्यांचं दूध खरेदी करतात. परिणामी काय होणार, त्याचा फटका हा शेतकऱ्यांना बसणार. कारण हे ब्रँड भारतातल्या शेतकऱ्यांचं दूध खरेदी करतात. आणि येणाऱ्या काळात मग अशी एक आवई उठवायची किंवा अशी एक बातमी पेरायची किंवा अशी एक मागणी रेटून धरायला लावायची का हे ब्रँड खराब आहे, हे चुकीचं दूध पुरवतात, खराब दूध पुरवतात, असं यांचा एक प्रोपोगंडा स्टाईल आहे. आणि तो प्रोपोगंडा पसरवल्यानंतर मग ह्या ब्रँडचं दूध हे खरेदी केलं जाणार नाही, त्याची विक्री घटणार. आणि मग अमेरिकेच्या दुधाला किंवा अमेरिकेचे जे बायो प्रोडक्ट येणार आहे दुधाची, अमेरिकन ब्रँडची, त्याला मागणी वाढण्यासाठी हे एक नवीन रस्ता किंवा पायवाट तयार करायची अगोदर किंवा एक साधा रस्ता करायचा अगोदर आणि नंतर बरोबर
ह्या ब्रँडचं खच्चीकरण करायचं म्हणजे भारतीय शेतकऱ्यांचं खच्चीकरण करायचं. तर इतक्या दिवस म्हणजे ही बातमी जे भारत अमेरिका करार होणार आहे ही बातमी येण्याच्या अगोदर आतापर्यंत भारतातले जे ब्रँड आहे ह्या ब्रँडचं दूध मात्र इथल्या लोकांना चालत होतं, इथल्या लॅबला व्यवस्थित वाटत होतं, बरोबर वाटत होतं. परंतु आता भारत अमेरिका करार झाल्यानंतर अशी बातमी येणं म्हणजे हे षडयंत्र आहे. मी स्पष्टपणे सांगतो की याच्यात ही बातमी जी काही दिलेली आहे याला म्हणजे मीडियामध्ये पैसे देऊन हे सगळं घडवून आणलेलं आहे. याच्यात सरकारचा सुद्धा सहभाग आहे. म्हणजे इतक्या दिवस ह्या ब्रँडचं दूध चांगलं होतं, ते व्यवस्थित होतं, त्याला कुठलंही ऑब्जेक्शन नव्हतं आणि आता नेमकं ज्यावेळेस अमेरिकन ब्रँड दुधाची भारतात येणार आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर हे सगळं बातमी येणं किंवा त्याच्या बातम्या न्यूजमध्ये येणं हे सरकारने ठरवून केलेलं आहे. कशासाठी? या ब्रँडचं विक्री घटवण्यासाठी किंवा आपोआपच मग अमेरिकेचा ब्रँड चांगला आहे तो आणा असं वातावरण तयार करण्यासाठी हे सगळं घडवून आणलेलं आहे. मग इतक्या दिवस मला हाच प्रश्न विचारायचा की इतक्या दिवस मग हे ब्रँड कसे चालत होते भारतात आणि इतक्या दिवस मग ह्या भारतातल्या ज्या FSSAI असेल किंवा अन्न औषध प्रशासन असेल याला हे ब्रँड बरोबर दूध देतात किंवा चांगलं दूध देतात, शुद्ध दूध पुरवतात. हे आतापर्यंत मग यांनी काय केलं? ह्या प्रशासनाला इतक्या दिवस दिसलं नव्हतं का? जे काही म्हणजे मागच्या सरकारच्या काळात असेल किंवा आत्ताचं जे सरकार आहे 12 वर्ष ज्याला झाले. मग हे काय हातावर हात धरून बसलं होतं का? कुठं टोल नाक्यावर टाळ्या वाजवत बसले होते का? मग आत्ताच ही बातमी कशी आली? तर ही बातमी जाणून बुजून आणलेली आहे. इथल्या ब्रँडचं, इथल्या शेतकऱ्यांचं खच्चीकरण करण्यासाठी आणलेली ही बातमी आहे. ह्याच्यात दुसरं-तिसरं काहीच नाही. फक्त एवढंच आहे का इथल्या शेतकऱ्यांचं खच्चीकरण करायचं, इथल्या ब्रँडचं खच्चीकरण करायचं, परिणामी इथल्या ग्राहकांना दुसऱ्या ब्रँडकडे म्हणजे अमेरिकन ब्रँडकडे वळवण्यासाठी हा तयार केलेला सुरुवातीचा रस्ता आहे. पुढे मग त्याचा महामार्ग होईल आणि इथल्या शेतकऱ्यांचं मरण किंवा खच्चीकरण आपोआप होणार आहे. तर तुमचं याच्याबद्दल काय मत आहे ते अवश्य नोंदवा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.